नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय पाटील प्रिव्ही कंपनीच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आलेलो आपण विक्रम गाव इथं. तर दादांशी आपण प्रिव्ही कंपनी बद्दल 134013 जिओक्झॉल पण सोडलंय त्यांनी. त्यानंतर बेसल डोसच्या माध्यमातून त्यांनी प्रोमोसा प्रोमोसा आणि जिओक्झॉल.com याची पण त्यांनी बेसल डोसच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तर आपण त्या शेतकऱ्यांच्याशी संवाद साधूया. त्यांना आधी काय काय प्रॉब्लेम येत होते आणि त्यानंतर काय काय चेंजेस झाले, टप्प्याटप्प्याने आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार दा. नमस्कार. मी बटू नारायण पाटील विक्रम, तालुका जिल्हा नंदुरबार. विक्रम या गावातून शेतकरी असून माझी पपई ही 7 एप्रिल 2025 रोजी लावणी केलेली आहे. अगोदर वाढ कमी होत असल्याने पिवळ पडत होती. त्यामुळे मी 134013 आणि जिओझॉल हे औषध फवारणी आणि लिक्विड मध्ये दिल्यानंतर आता झाडाची कंडिशन एकदम चांगली आहे आणि फळधारणास सुरुवात झालेली आहे. फ्लॉवरिंग पण बघू शकता. फ्लॉवरिंग बघू शकतात. असं लागलेले आहेत सगळे पण. बुंद्यामध्ये काय बदल वाटतोय? बुंदा पण एकदम जाड झालेला आहे. एक्झॉल घेतलं होतं, तर पानाच्या ग्रीनरी आणि थिकनेस मध्ये काय वाटतंय? एकदम क्वालिटी दाखवतो. म्हणजे थिकनेस मध्ये काय बदल वाटतोय? जाड झालेलं आहे. तुमची पण पपई लागवड आहे, तर आता तुम्ही पण पाहत होते प्लॉटला यायला. तर आधी काय वाटत होतं प्लॉट बद्दल? पहिल्यांदा वाटत होतं थोडं पिवळसर होतं. त्याच्यानंतर याची जी ग्रीनरी कमी होती. आता ते जॉल सोडल्यानंतर काही स्प्रे केल्यानंतर त्याची थिकनेस पण चांगली आलेली आहे आणि शेंड्याची वाढ पण चांगली झालेली आहे आणि ते एकदम व्यवस्थित झाड दिसतं. नेट पहिल्यांदा सत्रीची होती, एकदम लहान होती, आता भरपूर आलेली, सत्रीची वाढ पण झालेली.